दिल्लीत आम आदमी पक्षाचे धुळधाण, तब्बल 27 वर्षांनंतर भाजपची सत्तेत वापसी, 48 जागा जिंकत भाजपनं दिल्ली केली काबीज। आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा धक्कादायक पराभव, भाजपचे परवेश वर्मा ठरले जायंट किलर, सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावणार केजरीवाल यांची प्रतिक्रिया। आपच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा फटका, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचाही पराभव, मुख्यमंत्री आतिशींनी राखली जागा। केजरीवालांचे विचार आणि चारित्र्य शुद्ध नसल्यानं पराभव, अण्णा हजारेंचा हल्लाबोल, दिल्लीच्या निकालाबाबत बोलताना अण्णा हजारे भावुक। विकास आणि सुशासनाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले दिल्लीकरांचे आभार, थोड्याच वेळात कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू, परवेश वर्मा, बासुरी स्वराज, स्मृती इराणी रिंगणात। काँग्रेसला दिल्लीकरांनी पुन्हा नाकारलं, काँग्रेसच्या खात्यात एकही जागा नाही, दिल्लीकरांना आपलंसं करण्यात काँग्रेस नेतृत्वाला अपयश। दिल्लीत काँग्रेस आणि आप एकत्र असते तर निकाल वेगळा असता, संजय राऊतांचा निशाणा, तर एकमेकांमध्ये अजून लढा, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांच्या इंडिया आघाडीला कानपिचक्या। मरणाचं कोणतंही भय नाही, गोळ्या घातल्या तरी लढत राहणार, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांचा माझा कट्टा कार्यक्रमात बोलताना निर्धार। राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू असताना किरण सामंतांचं मोठं वक्तव्य, आपल्याला आणि उदय सामंतांना विश्वासात घेऊनच शिंदे निर्णय घेणार, सामंत यांचा दावा। 2019 मध्ये निवडणुकीआधीच उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची हातमिळवणी केली होती, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, आपले फोनही उचलण्याचं ठाकरेंनी बंद केलं होतं, फडणवीसांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।